फक्त एका सेकंदाचा गुगल पेचा व्यवहार आणि नागपूर पोलिसांसमोर 13 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका कुटुंबाचं संपूर्ण गूढ उकललंय। नेमकं हे प्रकरण काय आहे? इतक्या दिवसांपासून हे कुटुंब कसं बेपत्ता झालं होतं? पोलिसांनी त्यांचा शोध कसा घेतला? हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। नागपूरच्या धंतोली परिसरातील दुर्गा सदन इमारतीमधून 24 जून पासून जितेंद्र परसवानी आपल्या कुटुंबातील इतर 4 सदस्यांसह अचानक बेपत्ता झाले होते। सर्वांचे मोबाईल फोन पूर्णपणे बंद असल्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं आणि पोलिसांनीही एखाद्या घातपाताचा संशय व्यक्त केला होता। सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणात त्यांचं शेवटचं लोकेशन पुणे दाखवत होतं, पण त्यानंतर फोन पूर्ण बंद असल्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढता येईना। हे कुटुंब पोलिसांपासून स्वतःची ओळख लपवण्यासाठी प्रचंड सावधगिरी बाळगत होतं। ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी फक्त काही सेकंदासाठीच आपल्या मोबाईलचा इंटरनेट डेटा सुरू करायचे आणि काम झालं की लगेच बंद करायचे। पण पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात त्यांची हीच डिजिटल चूक त्यांना नडली। त्यांनी गुगल पे वरून एक ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जसा डेटा ऑन केला तसाच नागपूर पोलिसांनी त्यांचा अचूक लोकेशनचा माग काढला। पण या परसवानी कुटुंबाने नागपुरातून असं अचानक पलायन का केलं होतं? तर तपासात समोर आलंय की जितेंद्र परसवानी यांच्यावर खूप मोठं कर्ज झालं होतं। हे कर्ज फेडण्यासाठी ते स्वतःच्या वाटणीची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होते। मात्र भावांमधील कौटुंबिक आणि कायदेशीर वाद आडवे आल्यामुळे त्यांना ती मालमत्ता विकता येत नव्हती। याच आर्थिक विवंचनेतून आणि मानसिक त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण कुटुंबासह नागपूर सोडलं होतं। सध्या नागपूर पोलिसांचं पथक पुण्यात दाखल झालं असून लवकरच या कुटुंबाला परत आणलं जाईल अशी माहिती आहे। बाकी कर्ज झालं म्हणून असं अचानक बेपत्ता होणं, सगळ्यांना चिंतेत टाकणं, सावकारांनी देखील पैशासाठी इतका तगादा लावणं, या सगळ्याच गोष्टी चिंतेच्या आहेत। तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। कार्यारंभला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।